नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला 36 इंच साइज 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावरती अगदी सोप्या पद्धतीत कटिंग करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर ब्लाउजचं पूर्ण मेजरमेंट हे स्क्रीनवरती दाखवलेलं आहे। ब्लाउजची पूर्ण तयार उंची आहे 14 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून 15 इंचावरती आपल्याला दोन खुणा करून घ्यायच्या। ब्लाउजचं जे काही शोल्डर असतं ते मागच्या गळ्यावरती डिपेंड असतं। गळ्याची खोली आहे 10 इंच, त्याच्यासाठी मग इथं आपल्याला शोल्डर हे 5 इंच घ्यायचं आहे। जसा गळा डीप होत जातो तसं शोल्डर हे आपल्याला कमी घ्यावं लागत असतं। आपल्याला मागच्या साइडची कटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मग शोल्डर आणि मुंढा टाकून घेतला। त्याच्या आधी मग 36 साइज आहे, तर 36 चा चौथा भाग येतो 9 इंच। त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच किंवा 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर इथे मी हे 2 इंच शिलाई मार्जिन घेत आहे। त्याच्यानंतर कमर आहे 30 इंच, तर 30 चा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे, तर तो आहे 7.5 इंच। मागचा 1 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। इथं आपल्याला मध्ये सेंटर काढून घ्यायचा आणि उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 4 इंचाचा। 4 किंवा मग 4.5 इंच घेतला तरी देखील चालेल। इथं आपण टक्स दिला म्हणून हे अंतर आपलं तिरकं होतं, म्हणून मग आपल्याला इथं अर्धा इंचावरती पॉइंट द्यायचा आणि हे आपल्याला शिलाईमध्ये पकडायचं नाही। मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी इथं आपल्याला अर्धा किंवा इंची टेपच्या 3 लाईन इतके अंतरावर पॉइंट देऊन आणि तिरकस रेषा ओढून घ्यायची। त्याच्यानंतर मग इथून आपल्याला 1 इंच किंवा 1.25 इंच इतकं अंतर घ्यायचं आहे, तर मी इथं हे 1.25 इंच इतकं अंतर घेत आहे। मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर इथं आपल्याला अर्धा इंच अशा पद्धतीने तिरकस उतार देऊन घ्यायचा। अशा पद्धतीने तिरकस उतार दिल्यामुळे काखेमध्ये जास्त चुन्या घोळ वगैरे होत नाही। गळा ओपन करायचा आपल्याला 1.25 इंचावरती। 2 इंचावरती ओपन केला तरी देखील चालेल, परंतु मग इथं ब्लाउज वरती शोल्डर पट्टी किती इंचाची आहे हे मोजून घ्यायचं आहे। तर ह्या ब्लाउज वरती जी काही शोल्डर पट्टी आहे ही 2.5 इंचाची आहे, म्हणून मग 2.5 इंच शोल्डर पट्टी, त्याच्या पुढे आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि इकडच्या बाजूला 1/2 इंच शिलाई मार्जिन, असं 1.25 इंच शिलाई मार्जिन लागेल। म्हणून जो काही उरलेला भाग आहे 1.25 इंच, तर मी ती गळा रुंदी घेतलेली आहे। वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल, म्हणून मी इथं 10.5 इंचावरती खूण करून घेत आहे। पद्धतीने गळ्याचा शेप देऊन घेतला। डीप गळा आहे म्हणून इथं आपल्याला शोल्डर उतार देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर हा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे। जो काही शोल्डर उतार दिलेला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर जो आपण मागच्या साईडला इथे अर्धा इंच अंतर घेतलेलं आहे हे आपल्याला नंतर कटिंग करायचं आहे। तर मागची साईड आहे तशीच आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे, परंतु त्याच्या आधी इथं आपल्याला 1/2 इंच आय हुक साठी हे अंतर एक्स्ट्रा घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने 1/2 इंच किंवा अर्धा इंच हे अंतर आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं। अशा पद्धतीने हे 1/2 इंच अंतर मी एक्स्ट्रा मोजून घेतलं। मागची साईड इथं आपल्याला बरोबर अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि आहे तशीच पूर्ण आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे। इथं 1/2 इंच अंतर सोडून मागची साईड आहे तशीच कॉपी करून घेतली आणि नंतर मग आपल्याला हे अर्धा इंच अंतर आता कट करून घ्यायचं। त्याच्यानंतर इथं आपल्याला पुढचा गळा ओपन करून घ्यायचा। जर तुम्ही ब्लाउज वरून तिरकस पद्धतीने मोजून घेतलं असेल तर कटिंग सुद्धा त्याच पद्धतीने करायची आणि सरळ पद्धतीने मोजून घेतलं
तर सेम त्याच पद्धतीने मोजून घ्यायचं. तर पुढचा गळा जो पुढच्या गळ्याची खोली आहे 6 इंच, वरच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून मी 6.5 इंचावरती अशा पद्धतीने पॉईंट देऊन आपल्याला इथं बॉक्स तयार करून घ्यायचं. सर्वात आधी आपल्याला इथं कोणते बदल करून घ्यायचे, तर पाव इंच अंतर आपण आधीच वाढवून घेतलं. त्याच्यानंतर इथं आपल्याला अर्धा इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं. तर बघू शकतात मी हे अर्धा इंच अंतर वाढवून घेतलं. त्याच्यानंतर मग खालच्या साईडला सुद्धा आपल्याला अर्धा इंच अंतर वाढवून घ्यायचं, मोजून घ्यायचं. तर आता आपण हे 3.5 इंच अंतर, त्याच्यानंतर आपल्याला इथं मग जे काही अर्धा इंच अंतर वाढवून घेतलं ते अंतर पकडून आपल्याला 3.5 इंच अंतर अशा पद्धतीने मोजून घ्यायचं. आणि इथं घ्यायचं आहे 2.5 इंच. आणि जे काही 3.5 इंच अंतर आहे तिथून बरोबर आपल्याला अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा. तर क्रॉस पट्टी इथं घेतली 3.5 इंच आणि इथं घेतली 2.5 इंच. नंतर मग आपल्याला टक्स पॉइंट घ्यायचा आहे. तर टक्स पॉइंट या 36 साईजचा आहे, 9.5 इंच, वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून मी इथं तो घेतला 10 इंचावरती. त्याच्यानंतर इथं आपल्याला टक्स द्यायचा आहे. तर हा टक्स आपल्याला किती इंचावर द्यायचा आहे, तर आय हुकचं जे काही अंतर आहे ते सोडून आपल्याला इथं हा टक्स द्यायचा आहे 4.25 इंचावरती. 4.25 इंच इथं हे अंतर मोजून घेतलं. त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घेतली आणि इथून आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर हा आहे मागच्या मुंड्याचा शेप. इथं सुद्धा आठवणीने पुढच्या मुंड्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा. इथं आपल्याला हा टक्स किती रुंदीचा घ्यायचा आहे, तर 36 साईज आहे. इथं तुम्ही 2.25 इंचाचा टक्स घेतला तरी देखील चालेल किंवा मग 2 इंचाचा टक्स घेतला तरी चालेल. तर मी इथं हा टक्स घेत आहे 2.25 इंचावरती. आता इथं हा टक्स घेतला म्हणून इथं हे अंतर कमी पडेल. मग इथं आपल्याला 2.5 इंच अंतर वाढवून घ्यायचं. तर इथं हे अंतर 2.5 इंच किंवा मग 3 इंच वाढवून घेतलं तरी सुद्धा चालेल. परंतु आपण जे अंतर 3 इंच वाढवून घेतलं, जेव्हा पूर्ण ब्लाउज आपला शिलाई करून झाला, छातीचा चौथा भाग, त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन सोडून 1.5 किंवा 2 इंच शिलाई मार्जिन सोडून एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करायचा आहे. म्हणून मग इथं मी आता हे अंतर 3 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल. मग मी इथं 3 इंच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हा आहे मागच्या मुंड्याचा शेप म्हणून इथं आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप 5 इंचावरती देऊन घ्यायचा. अंतर कमी जास्त होऊ नये याच्यासाठी मग जे काही शोल्डरचं माप आहे ते आणि जे काही मुंड्याचं माप आहे ते आपल्याला टाकून घ्यायचे, जेणेकरून खडूमुळे अंतर हे कमी जास्त होणार नाही आणि परफेक्ट हा मुंड्याचा शेप येईल. अशा पद्धतीने पुढच्या मुंड्याचा शेप 5 इंचावरती देऊन घेतला. आता त्याच्यानंतर क्रॉस पट्टीला इथं आपल्याला शिलाई मार्जिन काहीही ऍड करायची गरज नाही किंवा कुठेही शिलाई मार्जिन काहीही ऍड करायची गरज नाही. मागच्या साईडला 5 इंच अंतर इथं पकडायचं आहे. हे 5 इंच आणि मागच्या साईडला जे काही अर्धा इंच आपण इथं कट केलं, असं हे 1.25 इंच अंतर आपल्याला इथं मोजून घ्यायचं आणि हे आपल्याला इथं शिलाईमध्ये पकडायचं नाही. आहे तसंच आपल्याला इथं कट करून घ्यायचं. नंतर मग पुढच्या साईडची सर्व मापं टाकून झाली, परफेक्ट असं आखून झालं. मग आहेत तसंच आपल्याला बरोबर ते कट करून घ्यायचे आहेत. जेवढं आपण बरोबर खडूने आखून घेतलं, परफेक्ट त्याच मापावरती आपल्याला कट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर बाहीची जी काही उंची आहे ती 10 इंच आहे. त्याच्यात 1 इंच प्लस करून 11 इंचावरती आपल्याला 2 खुणा करून घ्यायच्या. त्याच्यानंतर मग 11 इंचाची बाही आहे त्याच्यासाठी कॅप हाईट घ्यायची आहे 3.5 इंच. त्याच्यानंतर जो काही मुंडा आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा. तर हा मुंडा किती आहे हा आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. बाही कटिंग करण्यासाठी आपल्याला याच पद्धतीने मुंडा हा मोजून घ्यायचा. तर मुंडा आहे 8.25 इंच, तो आपल्याला बरोबर इथं मोजून घ्यायचा आणि अशा पद्धतीने जिथं आपण कॅप हाईट घेतलेली आहे तिथं बरोबर अशा पद्धतीने 8.25 इंच आपल्याला मोजून घ्यायचा आणि मध्ये सेंटर काढून घ्यायचा.
त्याच्यानंतर मग इथून आपल्याला 1.5 इंचावरती अशा पद्धतीने पॉईंट देऊन आणि मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा. तर इथं पुढे आपल्याला जॉईंट हा देऊन घ्यायचा आहे. दंडघेर आहे 5.5 इंच आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. तर बघू शकतात इथं आपल्याला पुढच्या बाजूला हा जॉईंट देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा बाहीचा शेप मी इथं कट करून घेतला. अगदी सोप्या पद्धतीत 36 इंच साईज 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजची डायरेक्ट अस्तरवरती मी अगदी कमी वेळेत आणि नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा सहजच लक्षात येईल अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे. तर याचा शिलाईचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. आणि या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा.